फातिमाचा फोन आहे. बोल. बॉस, कमांडरला डिपार्टमेंटमधून एक इन्फॉर्मेशन मिळाली, ती खरी आहे का? खरंय. जे मॅडमनी युवराजला उचललंय. हो, पण बॉस तुम्ही घरीच होतात ना? हो, आम्ही घरीच होतो. म्हणजे तुम्हाला आयडिया होती बॉस? आम्हाला काहीच माहित नव्हतं. पण असं कसं उचलू शकतात बॉस ते? नाही म्हणजे आपल्याकडे ठोस पुरावा नसताना ते दयानंद खांडेकरच्या मुलाला कसं उचलू शकता, नाही का? त्यांनी पुरावा उभा केला. माझ्या स्टेटमेंटवर उचललंय त्यांनी. तुम्ही पाहिलंय कधी या घरात किंवा युवराजच्या बरोबर कुठे? नाही नाही नाही, याला घरात सुद्धा पाहिलेलं नाही आणि युवराज सोबत सुद्धा नाही पाहिलेलं ते. तू सांग, तारीने बघ आणि सांग ना काय ते. पाहिलंयस का? हो. मी बोललो होतो ना, अहो त्यांचा कायदाच वेगळा आहे, त्यांची कलमच वेगळी असतात बॉस. हो, इतके दिवस फक्त ऐकून होतो, पण आज प्रत्यक्ष पाहिलंय. बॉस, पण तुम्ही स्टेटमेंट दिलं तर मग घरी काय परिस्थिती आता? बॉस, आम्ही दोघंही आता घराच्या बाहेर होतो. काय? पद्मिनी काकूंनी हकललंय आम्हाला घरातून. पर बॉस, ये गलत है ना. तो युवराज क्रिमिनलच आहे आणि त्याची शिक्षा तुम्हा दोघांना का? हा, तो आपल्यासाठी क्रिमिनल आहे. त्यांच्या नजरेत तो क्रिमिनल नाहीये. त्यांच्या नजरेत तो त्यांच्या स्वतःचा मुलगा आहे. आणि कुठलीही आई स्वतःच्या मुलाबाबतीत अशी काहीतरी गोष्ट घडली तर अशीच रिॲक्ट होईल ना. पण मग बाकीच्यांनी थांबवण्याचा प्रयत्न नाही केला का त्यांना? थांबवलं ना. बाबांनी, चेतना काकूंनी त्यांना समजवायचा खूप प्रयत्न केला, पण गोष्ट जर आपल्या पोटच्या मुलावर आली असेल ना तर काय करणार आहे हे काही. हे बघा, तुम्ही दोघे ना टेन्शन अजिबात घेऊ नका. तुम्ही काय करा, सरळ डेनवर निघून या. सगळी व्यवस्था करतो आम्ही इथं. हो. नाही, आम्हाला असं नाही करता येणार. तसं जर झालं तर घरात सगळ्यांना संशय येईल आणि आत्ता आपल्याला सगळ्यात जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आम्ही दोघं आहोत एकमेकांसोबत. वो सब ठीक है बॉस, पर कुछ भी जरूरत पड़े तो फोन करना प्लीज. कळवते. काळजी घ्या. हो. बॉस, मला नाही वाटत की काकू दार उघडतील आणि कोणाला उघडू देतील. एक तर कौशिकीताई पण नाहीये त्यांची समजूत काढायला, आणि त्या बाकी कोणाचं ऐकणार सुद्धा नाही आता. पण त्यांनी दार उघडावं अशी अपेक्षा नाहीच आहे माझी. पण मला निशाची खूप काळजी वाटते. हळवी रे ती. तिला एकटीला या सगळ्या गोष्टी नाही हँडल करता येणार. आणि आत्ता ह्या अशा वेळेला मी तिच्या सोबत असायला पाहिजे. तिला या अशा परिस्थितीत एकटं नाही सोडू शकत मी. काय करू आणि युवीला या सगळ्यातनं बाहेर काढू? मला कळतच नाहीये. मी काय करू? मी युवीला कसं बाहेर काढू? त्याला बाहेर काढायला हवं. तो तिथे राहता कामा नये. जेलमध्ये नाही राहायला पाहिजे. मी काहीतरी करायला पाहिजे. काय करू? काय करू? मी मम्माला फोन लावते. मम्माला विचारते, मम्मा नाही, नको. मम्मा माझ्याच बाजूने बोलेल. ती युवीला काही बोलणार नाही, पण बाकी घरातले सगळे त्यालाच दोष देतील. म्हणजे युवीची चूक आहे, त्यानेच काहीतरी केलं असणार. नाही, मी मम्माला आता नाही सांगू शकत. काही करून आजच्या दिवसात काहीतरी घडायला हवं. माझं युवी बाहेर यायला हवा. तो नाही राहायला पाहिजे तिथे जेलमध्ये. काय करू तो जेलमध्ये? आय एम सो सॉरी. मी काहीच करू शकत नाहीये तुझ्यासाठी. मला काही करून माझं युवी बाहेर हवाय.